नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। याच्या आधी मी नवरदेवासाठी उखाणे, नवरीसाठी उखाणे, त्याच्यानंतर श्रावणासाठी विशेष उखाणे आणि त्यानंतर संक्रांतीसाठी सुद्धा एक उखाण्यांचा व्हिडिओ मी केला होता आणि तो व्हिडिओला तुम्ही पहिल्यापासून खूप छान प्रतिसाद देत आहेत, कारण खरंच उखाणे अगदी वेगळे आणि नवीन होते। तर आज पण मी अजून एक उखाण्यांचा व्हिडिओ घेऊन आले। आता चातुर्मास सुरू होईल, श्रावण महिना येईल आणि मग घरोघरी मंगळागौरीची तयारी सुरू होईल। तर त्या मंगळागौरीसाठी म्हणून मी खास हा उखाण्यांचा व्हिडिओ केलाय। आधीच्या उखाण्यांना जसा प्रतिसाद दिला तसाच याही उखाण्यांच्या व्हिडिओला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे। आणि माझा मुलगा लेखक आहे पराग फडके, तर त्याच्या मी खूप दिवसापासून मागे लागले की अरे मला उखाणे लिहून दे, तू एवढं कोणाकोणाला काय काय लिहून देत असतोस। पण तुम्हाला माहिती, मुलांकडून काम करून घेणं फार अवघड आहे, पण मी त्याच्या मागं लागून शेवटी त्याच्याकडनं हे उखाणे तयार करून घेतले। तर आजचे सगळे उखाणे त्याचेच आहेत। तर आपण उखाण्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण आला सगळीकडे आनंद झाला, श्रावण आला सगळीकडे आनंद झाला, दाटून आल्या घनघन माला, दाटून आल्या घनघन माला। आणि रवींद्ररावांचं नाव घेते, मंगळागौरीचा हा उत्सव सगळे मिळून साजरा करू चला। सासू सुना कधी कधी काढतात उगाच एकमेकांच्या खोड्या, सासू सुना कधी कधी काढतात उगीच एकमेकींच्या खोड्या, कारण त्यांच्याही म्हणे स्वर्गातच बनतात जोड्या, कारण त्यांच्याही म्हणे स्वर्गातच बनतात जोड्या। त्याच्यामुळे उगाच मैत्रिणींकडे करू नका चहाड्या, त्यामुळे उगाचच मैत्रिणींकडे करू नका चहाड्या। रवींद्ररावांचं नाव घेते, आता पाहू विविध प्रकारच्या होड्या। मोठ्या पिढीचा वारसा धाकट्या पिढीला दाखवतो आरसा, मोठ्या पिढीचा वारसा धाकट्या पिढीला दाखवतो आरसा। तो पहावा घालून नव्या विचारांचा चष्मा, तो पहावा घालून नव्या विचारांचा चष्मा। आणि हा नव्या जुन्याचा खेळ पाहत आपण पारंपरिक खेळ खेळूया झिम्मा। कधी सासू वरचढ कधी सून सासूच्या वरची, कधी सासू वरचढ कधी सून सासूच्या वरची। रवींद्ररावांचं नाव घेते, खेळूया आता खुर्ची का मिरची, खेळूया आता खुर्ची का मिरची। नाचून झालं खूप आता बसूया थोडं, नाचून झालं खूप आता बसूया थोडं। रवींद्ररावांचं नाव घेते, आता घालूया गाठोड। तर मंडळी, हा उखाण्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। तुमच्याकडे काही जर नवीन उखाणे असतील तर ते मी तुमच्या नावासकट शेअर करीन। याच्या आधी पण सांगितलेलं आहे, पुढच्या उखाण्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की त्याचा समावेश करीन। तर मंडळी, परत एकदा सांगते, लाईक करायला विसरू नका, शेअर करा हा उखाण्यांचा व्हिडिओ। धन्यवाद।